हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू द नाविन्य करिअर अकॅडमी. मी निखिल सर तुम्हा सर्वांचं नाविन्य करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्याही संख्येचे फॅक्टर हे प्राईम फॅक्टरायझेशन मेथडच्या द्वारे कसे काढतात. आता प्राईम फॅक्टरायझेशन मेथड म्हटलं की नंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्राईम नंबर स्टार्टिंग कुठून होतात. पहिला इव्हन प्राईम नंबर म्हणजे सर्वात पहिला प्राईम नंबर आहे 2, कारण 1 जो आहे तो प्राइमही नाही आणि कंपोजिट सुद्धा नाही आहेत. मग 2 नंतर येतो 3, नंतर 5, नंतर 7, 11, 13, 17 असे आपल्याला प्राईम नंबर माहिती आहेत. प्राईम नंबर यांना प्राईम नंबर याकरता म्हणतात कारण यांचा या नंबरच्या व्यतिरिक्त दुसरा फॅक्टर नाही राहत. एकतर हा आणि 1, म्हणजेच 2 हा नंबर केवळ 2च्याच टेबलमध्ये दिसणार, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच टेबलमध्ये राहणार नाही. याचा फॅक्टर कोण, तर केवळ हा एक स्वतः इटसेल्फ आणि 1. तसंच 3ची पण प्रॉपर्टी, तसंच 5, 7, 11, 13, 17 असे येणारे सर्व जे असे नंबर जे केवळ कुठल्याच टेबलमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही शिवाय त्यांना म्हणतात प्राईम नंबर. आणि प्राईम नंबरच्या स्टेपनी त्यांचे कुठल्याही संख्येचं फॅक्टरायझेशन करणे आणि त्यांचे फॅक्टर पाडणे म्हणजेच होतं प्राईम फॅक्टरायझेशन. मग बघा, सपोज आपल्या मनाने आपण एखादा नंबर घेऊया. आधी सोपा नंबर घेऊया. बघा 500 घेतोय मी. आता या 500चे मला फॅक्टर्स पडायचे आहेत. मी काय करणार, सिम्पल 500चे फॅक्टर काढण्याची टेक्निक. 500ला या प्रकारे या ठिकाणी राईट करायचं डिव्हिजनच्या प्रॉब्लेमसारखे. आता या 500चा 1 प्लेसचा नंबर चेक करायचा. 1 प्लेसचा नंबर 0 आहे, म्हणजे या ठिकाणी 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉलो होते. या ठिकाणी ते अप्लाय होतं. काय करणार, बघ आपण या ठिकाणी 2ने या संख्येला डिव्हाइड करायचं. कसं ओळखलं मी की या संख्येला 2ने डिव्हाइड होतो, कारण ज्या संख्येच्या 1 प्लेसवरती 1 प्लेस एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे काही जर नंबर येत असेल तर त्या संख्येला, त्या पूर्ण संख्येला 2ने कम्प्लीट डिव्हिजन होतं. म्हणून आपण काय केलं, 1 प्लेसचा नंबर बघितला 0 आहेत, म्हणून याला पहिला प्राईम नंबर 2 याने डिव्हाइड करणार. या ठिकाणी 5 पण आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर आपण डायरेक्ट 5 का नाही घेतला डिव्हिजन करण्याकरता. तर प्राईम फॅक्टरायझेशन मेथडमध्ये जर तुम्हाला ॲक्युरेट फॅक्टर हवे असेल तर स्टार्टिंग पहिल्या प्राईम नंबर पासूनच करायची. पहिल्याला आधी आपण त्याला म्हणतो ना मान द्यायचं. याला काय करायचं, पहिल्याला आधी विचारायचं की तुमच्यामुळे हा नंबर डिवाइड होतो का. मग जर त्याने म्हटलं की हो तर मग करायचं, जर नाही तर मग पुढल्याला चान्स द्यायचा. म्हणून आपण 2ला आता याने डिव्हाइड करणार. बघा 2ने 500 जर डिव्हाइड केलं तर सिम्पल आहे. जर आपल्याला एक शाब्दिक असं जर नॉलेज असेल की 2ने डिव्हाइड करणं म्हणजे त्या संख्येला अर्ध करणं, निम्म करणं, हाफ करणं. 500च्या अर्धे 250 होतात. जर नसणे तर सिम्पल आपल्या जी टेक्निक असतं डिव्हिजनची त्या टेक्निकने आपण करून टाकायचं. 2ने 5ला डिव्हाइड करायचं. काय होणार बघा, 2 2 जा 4, 11, नंतर घेतलाय 0, 2 5 जा 10, त्यानंतर घेतलाय 0, 2 0 जा 0. आन्सर येतं आपलं 250. नॉर्मल डिव्हिजन मेथडने आपण त्याला सॉल्व्ह केलं. अगदी त्याच प्रकारे आपण आता काय करणार, या 250ला सुद्धा डिवाइड करणार. मग 250ला डिवाइड कशाने करणार, 2ने, कारण 1 प्लेसचा नंबर 0 आलाय. मग कसं होणार बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, रिमाइंडरमध्ये 1 राहिला, त्याच्यावर 0 आला, त्यानंतर 10 झालेत, म्हणजेच काय 2 5 जा 10. उत्तर आलंय 125. आता 125च्या 1 प्लेसवरचा नंबर हा यापैकी नाही आहे. 0 नाही आहे, 2 नाही आहे, 4 नाही आहे, 6 नाही आहे, 8 नाही आहेत. म्हणून आपण काय करणार की आता या संख्येला 2 या प्राईम नंबरने डिव्हाइड करणार नाही. मग आता काय करायचं आहे, मग 3ला विचारायचं आहे की 3 या संख्येने हा नंबर डिव्हाइड होतो का. ट्राय केलंय. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते, सम ऑफ द ऑल नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, देन कम्प्लीट नंबर इज डिवायडेड बाय 3. म्हणजेच काय 1 + 2 3 होतो आणि 3 + 5 8 होतं. जर 8 ही संख्या 3च्या पाड्यात येणारी असती तर ह्या संख्येला 3ने भाग केला असता. 3ने ही संख्या पूर्ण डिव्हाइड झाली असती. पण आता तर असं 8 ही संख्या 3च्या टेबलमध्ये येतच नाही. म्हणून काय करणार, आता याचा पण चान्स चुकला. आता गेलाय 5 वर चान्स. मग 5ने याला म्हणायचं डिवाइड होतं का. 5ने डिवाइड होतं का, कारण 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट मला सांगतं ज्या संख्येच्या 1 प्लेस, जसं या ठिकाणी
2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करण्यासाठी आपण 0ला चेक केलंय. 1 प्लेसचा नंबर 0, 4, 2, 4, 6, 8 होतं. त्याच प्रकारे 125 या संख्येला जर आपल्याला डिवाइड करायचं असेल किंवा म्हणजे या संख्येला 5 ने डिवाइड होते की नाही हे जर बघायचं असेल तर 1 प्लेसचा नंबर हा 0 किंवा 5 असणं गरजेचं असेल तरच ती संख्या 5 ने काय होणार डिवाइड होणार. म्हणून आता बघून पाहू करून पाहायचं याला. 5च्या टेबलमध्ये 12 पेक्षा छोटा नंबर म्हणजेच 10, 5 2 जा 10 येतं. त्यानंतर काय करणार रिमाइंडरमध्ये 2 राहिले नंतर 5 घेतले टोटल झाला नंबर 25. 5च्या टेबलमध्ये कोणत्या प्लेसवर येतो 5 जा म्हणजेच 5 5 जा 25 आन्सर येतं 25. 5 ने 125ला डिवाइड केलं तर आन्सर आलं 25. मग आता मला 25ला मला काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. अगेन सेम टेक्निक 1 प्लेसचा नंबर 0 किंवा 5 असला तर 5 डिवाइड होतं. 5 डिवाइड केलं 5 आन्सर आलं. अगेन 5ला कोणत्या संख्येने डिवाइड करणार 5 ने. रिमाइंडर क्वेश्चन काय येणार आपल्याला 1. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचे फॅक्टर्स कमी 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 करताना यासाठी सिलेक्शन कोणी केलं आहे प्राईम नंबरचं. अशा टेक्निकली या टेक्निकने आपण जर याला सॉल्व्ह केलं तर यालाच म्हणतात प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजेच काय जर कुणी विचारलं 500चे फॅक्टर्स काय आले प्राईम फॅक्टर्स काय येतात तर प्राईम फॅक्टर्स येतात 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5 5 5 आणि 1 तर ऑलरेडी असतो. सर्व संख्यांचा 1 हा फॅक्टर असतोच. म्हणजेच काय हे झाले 500चे प्राईम फॅक्टर. असेच फॅक्टर तुम्हाला देखील काढता आले पाहिजे. एखादा आणखीन वेगळा नंबर घेऊया. बघा सपोज 27 आहे. या 27चे सुद्धा प्राईम फॅक्टर तुम्हाला काढता आले पाहिजे. काय करणार सेम टेक्निक आपण 27ला डिवाइड करणार. 27ला आधी चेक करणार 2 ने डिवाइड होतं का नाही. 1 प्लेसचा नंबर तर 7 आला आहे म्हणजे तो 2 ने डिवाइड होणार नाही. मग कशाने करणार मग 3 ने चेक करणार. मग 3 ने होतं का मग यांचं याकरिता या दोघांची प्लस करावं लागेल. 7 + 2 9 होतं. 9 ही संख्या 3च्या टेबलमध्ये येतं. म्हणजे याचा अर्थ असा की ही 27 ही नंबर 3 ने डिवाइड होतं. म्हणून या ठिकाणी 3 राईट करणार. 3च्या टेबलमध्ये 27 कोणत्या प्लेसवर येतात 9च्या. म्हणून 3 9 जा 27 जो क्वोशंट असतो जिथे आपण वरती त्याचा आन्सर लिहितो तो या प्राईम फॅक्टरायझेशन मेथडमध्ये त्या संख्येच्या अगदी खाली लिहायचा असतो. मग पुढे नंबर आला 9ला अगेन ट्राय करणार. 2 ने तर होणार नाही तो कशाने होणार 3 ने होणार कारण 3च्या टेबलमध्ये 9 येतो. म्हणून 3 3 जा 9. अगेन आता काय करणार 3 ऑब्वियस गोष्ट आहे 3च्या टेबलमध्ये 3 येणारच. कोणत्या प्लेसवर 1 प्लेसवर. म्हणजेच 27चे फॅक्टर कोणती तर प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळतात 3 × 3 × 3 असे 27चे आपल्याला प्राईम फॅक्टर या ठिकाणी मिळत आहेत. त्यानंतर कुठलाही एखादा संख्या कुठलीही असो तुम्ही त्या संख्येला घ्यायचं त्याला सॉल्व्ह करायचं आणि चेक करायचं. सपोज घेऊया 3 4 3. आता 3 4 3 हा जो काही नंबर आहे या नंबरचे प्राईम फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. काय करणार सिम्पली 3 4 3 आपण राईट करणार आणि चेक करणार 2 ने डिवाइड होतो काय नाही. 1 प्लेसचा नंबर 3 आलेला आहे म्हणून 3 ने डिवाइड होतो काय यांची सम जी आहे ती 3 + 4 7 + 3 10 येत आहे म्हणजे हे पण नाही होणार. 5 ने होतं का 1 प्लेसचा नंबर 0 आणि 5 होणार नाही होणार. मग 7 ने होतं का ट्राय करून पाहूया. जर 3 4 3ला 7 ने डिवाइड केलं तर 7 5 जा 35 होतो पण 35 तो नंबर मोठा आहे. 34 पेक्षा छोटा नंबर कोणता 4 जा 28. सॉल्व्ह केलं 6 येणार इथे खाली 3 7 9 जा 63 म्हणजे 9च्या प्लेसवरती जो नंबर येतोय तो कोणता येतोय 63. म्हणजे बघा 7 9 जा 63 या ठिकाणी डिव्हिजन कंप्लीट झालेलं आहे आणि 49 हा आपल्याला क्वोशंट मिळाला आहे. म्हणजेच काय करणार आपण 3 4 3च्या खाली जे आन्सर आलंय त्याचं आलं क्वोशंट कशाने 7 ने डिवाइड केलं तेव्हा आन्सर मिळालाय 49. मग 49 ही संख्या 7च्या टेबलमध्ये येणारी संख्या कारण 7चा स्क्वेअर तर काय येतो 49 येतो ना. म्हणून आपण काय करणार 7 याला डिवाइड करणार. 7 7 जा अगेन 49 अगेन 7 1 जा 7 म्हणजेच तुमच्या समोर 3 4 3चे प्राईम फॅक्टर्स तयार आहेत. ते काय येत आहेत बघा 7 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7. दिस आर द 3 फॅक्टर्स प्राईम फॅक्टर्स ऑफ 3 4 3. अशाच पद्धतीने तुम्ही कुठलाही नंबरचे प्राईम फॅक्टर इझिली काढू शकता
आणि तुमचे कठीणात कठीण प्रश्न देखील सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा। याचा तुम्हाला भरभरून तुम्ही याचा वापर करा, यूज करा आणि स्वतःचे कन्सेप्ट क्लिअर करा। थँक्यू।